चायना सांग ना लवकर. थांब ना, मी आत्ताच कुठे जिंकले. टाक चल. काही लोक किती फेक असतात ना. हो ना. यांना म्हणे मुलींचा राग आहे, मुली आसपास असल्या की खपत नाही. आणि आता बघ, काही नाही ग, मनातून सगळे सेम असतात, वरना थोडं वेगळं दाखवतात. खोटारडे लोक. मिसेस चौधरी, या. थँक्यू. पार्टी खूप मस्त होती. तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. फक्त एक गोष्ट सांगायची होती. मला माहित नाही काय झालेलं, पण तुम्ही असंच काहीतरी बोलला असणार म्हणून जयने तुम्हाला. जाऊ दे. काय ना, दुखावणं खूप सोपं असतं मॅम, सावरणं कठीण. आणि ते ज्यांना जमतं ना ते भारी असतात. आणि ते जर जमलं ना तर माणूस आपला होतो. बहुतेक तुमचा तिथेच प्रॉब्लेम झाला असणार. एनिवे, बाय. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. मला माहितीये तुम्ही कसली काळजी करतात. हिम्मत होत नाही ग पमा, भरोसाच वाटत नाही कोणाचा. तर तो गौतम आपल्या विनायक बांदेकरचा पोरगा म्हणून आपण निर्धास्त होतो, पण बघितलं तो कसा निघाला ते. आजकाल आईबापांना पोरांबद्दल काही माहितीच नसते. निर्यसनी म्हणून सांगतात आणि बाहेरून कळतं की दारू पितो. आईबाप म्हणतात पोराच्या मैत्रीण नाहीत, मग बाहेरून कानावर येतं की त्यानं आधीच एक पोरगी पटवून ठेवली आहे. आपण सगळं वाचतो ऐकतो तरी काळजी वाटते ना. बाईच्या बाबतीत स्वामींनी वाचवलं म्हणून बरं झालं, नाही तर काय झालं असतं. आपण आपल्या हाताने आपल्या पोरीच्या आयुष्याचं वाटोळ केलं असं वाटलं असतं आपल्याला आयुष्यभर. आता हा मुलगा कसा असेल, काय असेल, कुठे कुणाकडे चौकशी करायची, कोण खरं बोलेल कोण खोटं बोलेल. नाही नाही, नको करूया असं स्थळ बघून लग्न. अहो पमा, एकदा दुधानं तोंड पोळलंय आपलं. आता ताक सुद्धा आपण फुंकून नाही प्यालो ना तर आपल्याला अक्कल नाही असं होईल. बरोबर आहे तुमचं, पण असं घाबरून नाही चालणार ना. आणि खरंय की आपली बाय वाचली, पण मुलं न बघता लग्न नाही ठरवू शकत आपण. वेळच्या वेळी पोरींचे लग्न व्हायलाच पाहिजेत. असं कसं चालेल. आणि जर आपण आपल्या बाजूने काही केलं नाही ना तर त्या त्यांचं शोधतील. मग त्या पोरांवरती आपण विश्वास कसा ठेवायचा. आपल्याला स्थळ बघायलाच लागणार. एकदा असं झालं म्हणजे काय सारखं सारखं होणार आहे का. अहो, जगात अशा किती मुलींची दाखवून बघून लग्न होतात आणि त्या सुखाने संसार सुद्धा करतात. मग आपण कशाला वाईट विचार करायचा. जर मुलगा चांगला असेल, सगळं काही नीट होत असेल तर दोन्ही मुलींचे लग्न आपण एका मांडवत करू शकतो ना. निदान तयारी तर एकत्र करू शकतो. आणि आपलाही थोडा खर्च वाचेल. नाही नाही पमा, ही चूक आपण करायची नाही. लग्न करताना विचारच करायचा नाही. खर्च किती पण होते त्याचा विचार नाही करायचा, डबल खर्च होऊ दे. तसं नाही हो. मला समजते, सगळं समजते. आपण आपली सोय नाही बघायची, आधी पोरींचा विचार करायचा. त्यांच्या मनात काय चाललंय ना ते बघायचं. बाय तिच्या मनातलं आपल्याशी बोलू शकली नाही ही आईबापून आपली चूक झाली. पण आता असं नाही करायचं. आधी आपण शरूशी बोलायचं. तिच्या मनात नसेल तर नाही करायचं. कारण नंतर येईल की चांगला मुलगा सांगून. हा, जगात काय एकटाच पोरगा आहे तो. मला समजतंय, मी शरूच्या मागे नाही लागणार. लोकांचं ऐकून बायच्या बाबतीत मी चुकी केली आहे. आता परत तशी नाही करणार. तुम्हीच बोला शरूशी. आणि ती जर हो म्हणाली तर आणि तरच आपण त्या लोकांना बोलवू. ती कधी येणार आहे. अहो, ती बोलली होती की उशीर होईल म्हणून. आणि कुठली तरी ऑफिसची मोठी पार्टी आहे, मोठ्या मोठ्या ठिकाणी जाते आपली शरू. म्हणजे उशीर होणार आहे. हो, चला मी जेवणाचं बघते. हा, तुझा मी आलो. या. काही लोक किती फेक असतात ना. हो ना. यांना म्हणे मुलींचा राग आहे, मुली आसपास असल्या की खपत नाही. आणि आता बघ, काही नाही ग, मनातून सगळे सेम असतात. वरना थोडं वेगळं दाखवतात. बरोबर.
खोटारडे लोक. उतर खाली. हा? खाली उतर. तू जरा सरकलायस का? काय बोलतोय? उतर. शायनर, तू डोक्यावर पडलायस का? असं रस्त्यामध्ये उतरवणार आहेस? कारण तुझ्या मूर्खपणामुळे मला ऐकून घ्यावं लागलं आज. काय करत होती आगाऊपणा करायची? कसलं? हाच सगळा. तू माझी गर्लफ्रेंड आहेस वगैरे. एक मिनिट, मला तुझी गर्लफ्रेंड बनून फिरण्यात तर काही इंटरेस्ट नाहीये. आणि तूच बोलला होतास ना मला हो कर म्हणून. मला काय माहित आता मी काहीच नाही बोलले तर असं काहीतरी होईल. आणि मी काहीच नाही बोलली तर हे लोक असा अर्थ काढतील आणि एवढं सगळं होईल. गप्प बस. दरवेळी असंच करतेस तू. नको तिथे नको ते बोलत राहतेस. जेव्हा बोलायचं असेल तेव्हा तोंड बंद असतं तुझं. मनाला येईल तसं वागतेस, मनाला येईल तसं बोलतेस. त्याचा काय परिणाम होईल, कुणाला काय वाटेल याचा विचारच नाही करायचा. बस. हे तू बोलतोयस? तू बोलतोस लोकांशी नीट? तू नीट वागतोस लोकांशी? नाही ना? बघा तेव्हा ओरडत असे करायची. तिथे काय बोलत होते माझ्याबद्दल? वाटेल ते बोलत होते, बदनामी करत होते माझी. मी तुझी गर्लफ्रेंड असं बोलले तर तुझी बदनामी झाली. लिसन, मला ना अजिबात आवडत नाहीये. नाही आवडत मला बायकांनी माझ्या बरोबर असणं. त्या फक्त आणि फक्त आयुष्य बर्बाद करायला येतात. हे प्रेम बिम लग्न बिग्न सगळा मूर्खपणा आहे. एखाद्याचं आयुष्य बर्बाद करू शकते बाई. आणि खबरदार, पहिलं आणि शेवटचं सांगतोय, माझ्या जवळ येशील नाही तर कोणाला सांगशील ना तर माझी गर्लफ्रेंड आहे तर याद राख. हॅलो, नीट ऐका. मला नाही माहित तुझं काय प्रॉब्लेम आहे आणि मला जाणून पण घ्यायचं नाही. मी पण तुला पहिलं आणि शेवटचं सांगते. हे बघ, झिरो इच्छा आहे मला तुझ्या जवळ यायची. आणि गर्लफ्रेंड, चल एक वेळेस मी सिंगल मेली तरी चालेल पण तुझी गर्लफ्रेंड बनणं शक्यच नाहीये. मी काय जगातली कुठलीच मुलगी तुझी गर्लफ्रेंड बनू शकत नाही. कारण तू असा मुलगा आहेस ना ज्याच्यासोबत आयुष्य काढावं असं कोणालाच वाटणार नाही. एक नंबरचा युजलेस, हट्टी आणि माणसाची किंमत नसलेला मुलगा आहेस. हो ना? वाईट आहे ना मी? धनिक, तुला काय वाटलं तुझ्याशिवाय माझं काय आणणार आहे? चालले मी. जा जा. हा, मला मुला शहाणा स्वतःला काय समजतो काय माहित. ए थांब, कशाला? उशीर होतोय, मी ड्रॉप करतो. चल. काही गरज नाहीये, जाते मी. ऐक माझं. आता तर मी तुझं ऐकणारच नाहीये. कशाला घरी सोडायचंय? माझ्यामुळे तुझी बदनामी झाली ना. नको बाबा, तुझे उपकार नको. मला थँक्यू, बाय. यू नो व्हॉट, जस्ट गो टू हेल. जा रे. आला मोठा शाणा, शायनर कुठला. यार, हिला पण आत्ताच तुटायची होती.